काय काय भावांनो, परत आपल्या ब्लॉग सर्वांचं स्वागत आहे. ज्यांना त्यांना माहीत असेल आपण यूट्यूबवर हा व्हिडिओ टाकतोय ब्लॉग करून, मग तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकताय. आणि आपल्या यूट्यूबचं नाव आहे सुरजित आरेकर ब्लॉग्स असं टाकलेलं आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च करून म्हटलं म्हणजे ह्या वाटेचे आपण व्हिडिओ बघू शकताय. हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबलाच भेटेल बघण्यासाठी. आता आले आपण खंडोबा तालमीविषयी पण का तुम्ही सांगतो मला. आता खंडोबा तालमीकडनं आपल्याला पर्सनली आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला बोललं होतं. आणि हा समोर बघू शकते आपला हा मित्रच आपला मोठा भाऊ सारखाच आपला पण हा पण व्हिडिओ करायला येतं. तो तिथं त्याच्या पेजसाठी तो व्हिडिओ करायला आहे. आणि आपल्याला पण व्हिडिओसाठी बोलले बघा. आता कॅमेरा काढला आहे. आता तो सगळी आता ते खंडोबा तालमीमधली सगळी हे आलेत, मुलं आल्यात गणपती बाप्पा बाहेर काढण्यासाठी. आता बघू शकताय तयार चालू आहे सगळी. यावर्षी कसं खंडोबा तालमीची रॅली आहे, यावर्षी त्यांनी साऊंड लावलं नाही आहेत, त्यामुळे त्यांनी रॅली काढल्या. आता बघू शकताय आता पब्लिक आता जमा व्हायला लागले. अजून तरी गर्दी झालेली नाही. तर थांबा तुम्हाला दाखवतो गर्दी पूर्ण. आता बघू शकताय बारकाईची पोरं खंडोबा तालमीचा झेंडा घेऊन फिरवले आहेत. आता एक मिनिट थांबा. म्हणजे हा बोत्या त्यांचा पारंपरिक घोडा आहे. म्हणजे त्यांनी दरवर्षी ते घोडा आणतात म्हणजे त्यांच्या रॅलीला. त्यांचा म्हणजे मानाचा घोडा आहे त्यांचा. आता बघू शकताय आता रॅली चालू झालेली आहे. आता इथून ते अर्धा शिवाजी पुतळा इथंपर्यंत त्यांची पब्लिक आहे पूर्ण खंडोबा तालमीची. तुम्हाला इथून तुम्हाला जरा दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं. आता मला दिसत असेल साईडला त्यांना पब्लिक किती आहे. त्या साईडची पब्लिक म्हणजे मला लांबनं तुम्हाला दाखवतो मग एक मिनटं. इथनं भरपूर पुढं अजून पब्लिक ठीक होती. आता हे बघू शकताय. आता आपण चक्कोलवाड्याशी पोहोचलेलं आहे तिथं त्या स्पॉटला. ते बघू शकताय. हा थीम तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. ह्या थीमला मी कॅमेऱ्यामध्ये हे व्हिडिओ करून मला ह्या ब्लॉगला दाखवायला लावले. आता भावानं आता रंकाळावरशी पोचले. आता वडा आणि दम लागलाय, पटणार नाही. कारण तुम्हाला वाटते ह्या पाठीमागं कष्ट काय नाही, एका क्लिकमध्ये सगळं होते असं का नसते भाऊ. ज्यानं फोटोग्राफी धंदा आणि त्यानं म्हणजे लाईफ जगली आहे ते त्याला तो कष्ट मजा असते. उठून बुरटं कोण उठून कधी असं काम करायला आलं तर होत नाही. दाखवतो थांबा एक मिनटं. खंडोबा तालमीचं तुम्हाला हे दाखवतो. कष्ट असते आमचं. आता थांबा एक मिनटं, गणपती होऊन दे मला गणपती दाखवतो. तिकडं जा आपण लगेच विसर्जन जाऊया. विसर्जन दाखवतो माझ्या ब्लॉगमध्ये. आणि खंडोबा तालमीची मूर्ती तिथं मागच्या ठीकमध्ये पहिल्या असला. आणि तुम्हाला कुठं दाखवतो विसर्जन कुठं होते सगळं दाखवतो ब्लॉगमध्ये. असं कंटिन्यू राहा. एक मिनटं. आता तुम्हाला समोर दिसत असेल खंडोबा तालमीची मूर्ती आल्या बघा समोर. ह्याच्या बॅक साईडला बघा हा ही मूर्ती आहे. ह्याच्या बॅक साईडला बघा ही मूर्ती आहे बघा खंडोबा तालमीची. तुम्हाला एकदम दाखवतो. हा ही बघा आता आली बघा बाहेर. आता इथून आपल्याला रंकाळापासून इकडं सर जायचं आपल्याला विसर्जनासाठी. एक आता काय इथं आपलं गाव काय नाही आहे. आता जाऊन खणी जाऊन बसू आपण. इथं आल्यानंतर फोन करतो मला आपल्याला खणवेशी आल्यानंतर आपण खणी जाऊन बसू. चला 4-5 झालं सीन सुरू जाऊन. मी फुलगलीचा गणपती बघितला होता. समोर तुम्हाला फुलगलीचे गणपती दिसत असेल बघा. हा आपण तिथे जाऊन दर्शन करूया आणि पुढे जाऊ आपल्या लगेच. आता बघू शकता गणपती. गर्दी कोणीही करू नये जेणेकरून खंडोबा तालमीचा गणपती यायचा अजून पुढं. त्याला नंतर अर्धा तास लागला त्याला असं वाटते. तर आपल्या गणपती विसर्जन करून आपण आधी आता बघू शकता कोल्हापूर म्हणलं काय विषय कुठं काय होईल काय सांगता येत नाही. आणि जो विषय होते तो टॉपच होते.
आणि ह्याला म्हणतात कोल्हापूरकर. आता बघू शकताय खंडोबा तालमीच्या गणपती बाप्पांना ते हे करतात, अभिषेक करतात दुधाचा. आता दुधाचा अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला पुढचा टीक तुम्हाला बघायला भेटत सगळं तुम्हाला. आता एक मिनिट थांबा. आता भावांनो तुम्ही सगळेजण म्हणा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता बघू शकताय मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गेलेला असला आपण खंडोबा तालमीचा गणपती आपल्या विसर्जनाला गेलो होतो. आता तो गणपती पण टेक बघितला असेल ना, त्या गणपतीतला हा बाल कलाकार आहे. आता त्याला विचारूया आपण गणपती गेल्यानंतर त्याला कसं वाटतंय आपण. आता ते पण असं गणपती गेल्यानंतर म्हणजे नाराजच आहे, म्हणजे त्याला वाईट वाटायला आता. आता म्हणजे सगळ्यांना वाईट वाटते गणपती आहे म्हणून, आपला घरचा गणपती असून दे आपल्या मंडळातला गणपती असून दे, सगळ्यांना हा म्हणजे 100% वाईट वाटते 100%. आव्हानं आपण इथं थांबूया आणि सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. चला बाय बाय.